वायर्स आहेत त्याला जर चेंडू लागला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर 6 किंवा मग चौकार असणार आहे. मात्र जर त्याला चेंडू आदळून मैदानाच्या आतमध्ये राहिला, कॅच जर कॅरी केला तर तो कॅच ग्राह्य धरला जाणार नाही, याचीही नोंद घ्यायची आहे. मात्र पंच आमचे 2 त्या ठिकाणी सज्ज आहेत. काही नियम आहेत ते देखील लागू केलेत आणि काही नियम त्यांच्याकडे राखीव ठेवले गेलेत. आणि आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस म्हणजेच विचार केला तर मग 3 दिवसामध्ये उत्तम कामगिरी आमच्या पंचांनी त्या ठिकाणी अदा केले गेले. मुख्य समालोचक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपल्याला बघायला मिळतात माननीय श्री विजय भोये. एक चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकत आलात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, शुभागमन. आणि अंतिम दिवसामध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल यात काही शंका नाही आहे. त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप हार्दिक स्वागत. गुणलेखक जोडले गेलेत विकेश बडांगे, ऑनलाईन गुणलेखक राज म्हात्रे आणि त्यानंतर DBN लाईव्हच्या माध्यमातून रेडी या ठिकाणी झालेले आहेत. पहिला बॉल इथून मात्र आजच्या दिवसाचा साईक एंडवरती संतोष कोम, नॉन साईक एंडवरती कल्पेश कोठावले आणि पहिला गोलंदाजच्या मार्कवरती मिस्टर तुषार चौधरी. चांगला फटका, मात्र हवेमध्ये बॉल चेंडूच्या खाली या ठिकाणी येतील मिस्टर सूरज आणि पहिल्या बॉलवरती मिळालेली एक मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. पहिल्याच बॉलवरती संतोष कोम बॅक टू द आउट, गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल मिस्टर योगेश आपल्याला बघायला मिळत आहेत. संतोष कोम कडून अपेक्षा नव्हत्या, कारण की ज्या अनुषंगाने त्याने फटका खेळला गेला, ओव्हरपिच बॉलला फक्त नक्कीच दिशा देण्याचं काम केलं. बराच काल चेंडू हवेमध्ये राहिला आणि 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट ऑन साईडला जे क्षेत्ररक्षक होता मिड ऑन क्षेत्रामध्ये सूरज, त्याने टिपलाय शानदार असा झेल. आणि इथून मात्र धक्का नंबर पहिला असेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला, खूप मोठा धक्का असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक तुषारच्या नावावरती. चांगला फटका आहे इनटू द गॅप, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यज्ञेश चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मात्र 2 धावेंचा प्रयत्न झालाय आणि अक्षरशः 2 धावा या निश्चित केल्या जातात. आणि या 2 धावाने इथून मात्र जर बघितलं तर स्टार्ट द फाउंडेशन, स्टार्ट द जर्नी, इथून धावांना मात्र सुरुवात झालंय. आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर अशाच पद्धतीची फलंदाजी आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. कारण की 3 षटकांचा मॅच आहे, 3 षटकामध्ये 30 ते 35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. तुषार यांचा राईट मध्ये विकेटचा मारा सातत्याने बघायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जाणारा फटका, मात्र यज्ञेश त्या ठिकाणी फ्लंबल झाल्यात आणि त्यांना चेंडू चकवून भेदून सीमारेषा बाहेर जाताना दिसलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. मान्य श्री पद्मन शेलका यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान मा. या स्पर्धेसाठी जर बघितलं ना तर मग उन्हाचा जास्त प्रभाव आहे आणि त्या उन्हाच्या प्रभावाला ताण देत असताना जर विचार केला तर मग पद्मन शेलका यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची उपलब्धता लाभलेली आहे. खरोखर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. त्यांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. फुल टॉस बॉल होता, या चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र त्या ठिकाणी होते महेश आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल सुटला गेलाय. आयुष्यमान भवेचा आशीर्वाद मिळाला गेलाय फलंदाज योगेशला, कारण की एक सोप्पा झेल होता आणि तो झेल या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय. धावा मिळाल्या या चेंडूवरती 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावरती. काय जबरदस्त खेळ. टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले, मात्र ती फलंदाजी स्वीकारत असताना तुम्हाला धावाही तशा बनवाव्या लागतील. बघा हलुवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, एसटी रक्षक चेंडूच्या खाली, या वेळेला करणार नाहीये चूक आणि
फलंदाज नंबर 2 चा बाद झालाय मिस्टर कल्पेश. बॅक टू डगआउट. महत्वाचा गडी कल्पेश सातत्याने जर बघितलं तर मग मोठ्या फटक्यांसाठी माहीर असलेला खेळाडू आणि खूप सारे अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा पूर्णपणे भंग केल्या गेल्यात आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. मिस्टर साईनाथ भोईर याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल, कारण की हा देखील एक मजबूत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी उतरत असताना आपल्याला बघायला मिळतात. धक्का नंबर 2. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आले. आमचे डीबीएन लाईव्ह दाखवत आहेत आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून कलेक्ट केला गेलाय. इथून जर बघितलं तर चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फलंदाजी नाही राहिले एका बाजूला टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाची, मात्र गोलंदाजी होते ना ती टाईट बघायला मिळालंय. शेवटचा एक चेंडू या षटकातील जबरदस्त मॅच बघायला मिळत आहे. नागले संघ एका बाजूला बीबीपाडा संघ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर निघला होता फलंदाज, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. इथून मात्र शेवटच्या बॉलवरती येतोय डॉट आणि षटकाची झाली समाप्ती. 7 धावा धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करत आहे टॉस जिंकून, ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा टीम आणि 7 धावा खऱ्या अर्थाने 2 धक्के लागल्यात या षटकामध्ये. आणि विचार केला तर मग इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये जवळजवळ 15च्या सरासरीने तरी धावा यायला हव्यात, कारण की 30-35 धावा तर नक्कीच निश्चित कराव्या लागतील. दुसरं षटक कुठला गोलंदाज मार्कवर येईल हे देखील पाहिलं जाईल. आज नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स पोमण हा संघ सुद्धा नक्कीच इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. मुख्य आयोजक या स्पर्धेचा यज्ञेश गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. कुणाल आहेत, कारण की विचार केला तर मग यज्ञेश आणि कुणाल हे जे 2 बंधू आहेत ते नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडेसे कन्फ्यूज करतायत, कारण की दोन्ही खेळाडूंची जर बघितली बॉडी लँग्वेज असो किंवा मग इतर काही गोष्टी सारख्या वाटतायत. मात्र इथून कुणाल आल्यात आणि कुणालने पहिला धक्का आपल्या गोलंदाजीवरती बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती त्याला मिळाली सफलता आणि धक्का नंबर असणार आहे 3, तो म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला इथून धक्क्या मागून धक्के दिले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणाला तरी थांबावं लागणार आहे, चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की विचार केला तर मग समोरचा संघ मजबूत संघ आहे. प्रथमतः तुम्ही टॉस जिंकला होता, मात्र फलंदाजी घेण्याचा प्रयत्न केला गेला तो कुठेतरी चुकीचा बघायला मिळालाय की काय असं वाटतंय, कारण की 3 धक्के आतापर्यंत 7 धावांवरती बघायला मिळाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र माली म्हणजेच जितू आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑन द स्ट्राईक आहेत. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवरती बाद झालाय मिस्टर योगेश. इथून या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती थांबणं बंधनकारक राहील. बॅटची लिडिंग आहेत. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. यष्टीरक्षक स्वतः त्या ठिकाणी थोडेसे फ्लंबल झाले आणि बघता बघता या 2 फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली गेली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती बघायला मिळालंय. या स्पर्धेसाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करावंसं वाटतं, कारण की मान्यवरांच्या माध्यमातून जे काही सहकार्य लाभलंय खरोखर गावदेवी स्पोर्ट्स पोमण हा संघ नेहमीच त्यांचं ऋणी राहील. ऑन साइडला खेळलाय, चेंडूला फेकलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय सूरजच्या माध्यमातून. एकच धाव चांगली फेकी, मात्र कॅच घ्यायला हवा होता. आतापर्यंत या मॅच मध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्यात. प्रथमतः योगेशचा कॅच सोडला, त्यानंतर आता साईनाथचा कॅच सोडला गेलाय. महागात पडू शकणार आहे, मात्र हवी तशी फलंदाजी सध्याच्या घडीला होत नाहीये.
फलंदाज नाराज करतायत टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचे. कुणालचं कौतुक असेल, चांगली गोलंदाजी. शॉर्ट बॉलचा केलाय वापर, चेंडूला थोडस खेळलंय ते म्हणजेच स्क्वेअर लेगच्या दिशेनं दुसरे धावेचा प्रयत्न, थोडीशी कराफेकी आणि दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला संपर्क झाला नव्हता. मात्र अखेरकार जर बघितलं शेवटच्या मोमेंटला तर दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या खेळपट्टीवरती बघायला मिळतात. थोडीशी जर अचूक फेकी झाली असती ना तर इथे काम फिट झालं असतं एका फलंदाजाचं. पुढचा बॉल गोलंदाज कुणालचा. आता बॅटची कडा, एसटी रक्षक तिथपर्यंत पोहोचतील, चेंडूला उचलून घेतील, फेकतील गोलंदाजापर्यंत. तत्पुरती मिळाली एक धाव आणि इथून जर बघितलं तर धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक. इथून फक्त ना फक्त स्ट्रगल या नावाची गोष्ट टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. फलंदाज स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. आता थोडीशी सूरजच्या माध्यमातून खराब फेकी चांगली झाले आणि इथून बघितलं तर फलंदाज पोहोचला गेलाय आणि या 2 धावांची निश्चिती आपल्याला बघायला मिळाली गेली. धावसंख्या जर बघितली आपण तर 13 धावा, 3 धक्के दिले गेले आहेत. इथून षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा. आता इथून जर बघितलं तर मग एक 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला गेला आणि या 6 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. चला टॉस साठी विनंती असेल जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि त्यांच्या जोडीला असेल अष्टविनायक पलाटपाडा. दोन्ही संघांनी प्लीज आपले कर्णधार पाठवून द्या, कारण की शेवटचं षटक अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधलं आपल्याला बघायला मिळतंय. हे षटक पूर्ण व्हायच्या अगोदर आपला कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आला पाहिजे. चांगला बॉल आहे, गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर भूमित. चांगली ऍक्शन आहे गोलंदाजाची. पहिला चेंडू टाकत असताना जर बघितलं तर वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर. रणनीती जी आहे ना, विचार विनिमय करून ही गोलंदाजी केली जाते ना, ही चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. दरम्यान हा ओव्हर पिच बॉल समोर खेळलाय, मात्र समोर क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय फलंदाज साईनाथनं आणि यावेळेला साईनाथ झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय. बॅक टू द आउट. आज देखील चांगला आवाज नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर मग मुख्य समालोचक आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला विजय भोये तर दुसऱ्या बाजूला असणार आहेत मिस्टर जयेश डुकले सर. सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगला आवाज पोहोचवण्याचं कार्य केलं गेलंय आणि आजचा दिवस नक्कीच एक चांगला बघायला मिळेल. गोड आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. दोन्ही समालोचक या ठिकाणी रेडी आहेत. बॉल जर बघितला तर चांगला बॉल टाकला होता गोलंदाजानं. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न बघा, स्ट्रगल स्ट्रगल आणि फक्त स्ट्रगल बघायला मिळालाय. जो फलंदाज झालाय त्याने नाराज केलाय. खेळपट्टीवरती टिकणं गरजेचं होतं, कारण की जो स्टार्ट केला होता ना संतोष कोमनं, तिथून मात्र काहीतरी चुकीचा स्टार्ट तो बघायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती संतोष कोमची विकेट तिथून टर्निंग पॉइंट ठरली गेली. 2 धावा घेतल्या योगेश होते त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या अंकावरती. इथून काहीतरी अजून 15 धावा यायला पाहिजे होत्या, मात्र फलंदाजी तेवढी खास राहिली नाहीये. ऑप्शनच्या बाहेर सातत्याने मारा केला जातोय. चांगला चेंडू पडला गेलाय. गुड लेन स्पॉट्स वरती चेंडू पिच करणारा होता आणि तिथून चेंडूने उसळी प्राप्त केली आणि एसटी रक्षक महेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. आता यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. या चेंडूला फुल टॉस पद्धतीने कन्वर्ट करायचं होतं फलंदाजाला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इथून षटकाची झाली समाप्ती. पहिली इनिंग इथे समाप्त झालाय आणि प्रथमतः टॉस जिंकला होता टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाने. त्यांनी स्वीकारलं प्रथमतः बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना विचार केला तर फक्त ना फक्त 15 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून 18 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत समोरच्या संघाला म्हणजेच आईमाऊली नागले या संघाला 16 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा
आकाशमूर्ती चषक 2026. जाऊया टॉस बॉक्स कडे. टॉस केला जाईल आणि तिथे सज्ज असतील माझे साथी समालोचक मित्र आणि पायगाव परिसरातील एक बुलंद आवाज म्हणजेच आमचे विजय भोये सर. चला आपण टॉस आहे तो या ठिकाणी संपन्न करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड ब्रह्मांडाचे देवता अधिपती गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन करूया समालोचना देखील सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरा मॅच निश्चितच आपण पाहणार आहोत. दोन संघामध्ये एका बाजूने आपण संघ पाहिला तर मग जय मल्हार स्पोर्ट खोलांडे, दुसऱ्या बाजूनं अष्टविनायक स्पोर्ट पलाटपाडा या दोन संघामध्ये टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. काशीनाथजी बडांगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. जयवंतजी भडांगे यांचे वडील आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चितच त्यांच्या शुभ हस्ते टॉस आहे तो संपन्न केला जाईल. काटाचा कॉल पलाटपाडा टीम करणं परंतु येतोय छापा. शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर जय मल्हार स्पोर्ट खोलांडे संघाच्या बाजूने लागला आहे. डिसिजन काय असणार आहे? फलंदाज. सकाळचं सत्र आहे थोडंसं दमट वातावरण. नुकताच आपण मॅच पाहिला, थोडासा लो स्कोरिंगचा पाहायला मिळाला. तर बॅटिंग करत असताना साधारणतः धावा किती बनवल्या जातील? 30-35 करण्याचा प्रयत्न करू. आज कोणते असे बॅटर आहेत निश्चित त्यांच्याकडनं चांगला परफॉर्मन्स व्हावा आणि 30 ते 35 धावा योग्य त्या धावा मात्र या ठिकाणी बनवल्या जातील. पोरं जर कमी आहेत बघू आता. निश्चितच एकंदर ही स्पर्धा पाहताय आणि या स्पर्धेबद्दल काय मत आहे? टॉस जिंकलास तर मग डिसिजन काय घेतलं असतं? बॅटिंग. परंतु यावेळेस तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 30 ते 25. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा देतो तुम्हाला देखील आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील आहेत तुम्हाला. तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला. मॅचला झाली सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. संतोष कुमचा हा पुढील बॉल वेगवान बॉल. षटकातील पुढील बॉल फुल टॉस बॉल पूर्णपणे मिस झालेत बॅटर. दोन बॅटर आपण पाहिले तर मग तुषार चौधरी आणि कुणाल दुमाडा. सध्या तरी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती मिस्टर कुणाल दुमाडा हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल आले होती परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. निश्चितच मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती ही स्पर्धा आपण सातत्याने पाहिलंय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. एक खास वैशिष्ट्य आहे अवधवी स्पोर्ट पोमण संघाचं. वर्षानुवर्ष मात्र जी परंपरा आहे ती मात्र त्याने चालू ठेवली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव या ठिकाणी आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 अंकांवरती. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी जितू माळी आहेत. चांगलं फिल्डिंग. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल.
सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 3 अंकांवरती. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. 3 धावा ऑन द स्कोर बोर्ड. मकर संक्रांत. तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कणभर तिल मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आणि आपुलकी वाढवा. तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा सर्वांना मी देतोय शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये संधी बनवली होती संतोष कोम याने, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. साईनाथ भोईर होते रक्षकांच्या भूमिकामध्ये, त्यांनी केली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा झेल मात्र सुटला गेलाय साईनाथ भोईरच्या हातातून. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 3. येणारे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील रफ अँड टफ हे आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु त्याच्याकरता टी फॉर टॅट, जशाच तसं उत्तर मात्र द्यावं लागतं. उत्तर देण्याकरता सुरुवात तर खूप चांगली केली गोलंदाज संतोष कुम याने, परंतु यावेळेस गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत रोहित सातवी. विकेट टेकर गोलंदाज आहे मिस्टर रोहित सातवी. अनेकदा त्याची देखील गोलंदाजी आपण पाहिली आहे. योग्य त्या टप्प्यावरती सातत्याने टाकली जाते. 12 चेंडूमध्ये 13 धावा इथून अजूनही पूर्ण करायचे. पहिला बॉल उलटाच बॉल होता, परंतु डाव्या स्टेजच्या बाहेर व्हाईट वर्सेस बाईज एक्स्ट्राच्या सुरूमध्ये ह्या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. इथून फक्त माइंडमध्ये एकच गोष्ट सेट करावी लागणार आहे. आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स खूप कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने होईल ह्याच्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागणार आहे रोहित सातवी या गोलंदाजाला. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस प्ले अँड मिस हा डॉट बॉल. अगोदर सपल क्रॉस झाले होते फ्रंट फुटवरती आणि निश्चितच आडवा बॅटनं खेळण्याची ती मानसिकता होती ती मात्र खचली गेली आहे. बॅटनं बॉलमध्ये संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. रोहितचा पुढील बॉल अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. धाव फलक पोचले गेले 5 अंकांवरती. कुणाल ला आपण पाहतोय. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही अशा प्रकारचे बॅटिंग निश्चितच मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न. हो, यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी करतो मिस्टर रोहित सातवी. पहिला चेंडू जरूर खराब हाताला, परंतु त्याच्यानंतरची सुधारणा केली आहे. जबरदस्त. 7 चेंडू खेळलाय कुणाल आणि आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं एक सिंगल धाव आली आहे. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये 11. 9 चेंडू मध्ये 11. अजून इथून मात्र गुच्छाने विकेट पकडले तर मग हो, स्टेप आउट होऊन यावेळेस चेंडूला हाफ ऑलिव्हर घेतलंय. अलाउन द कार्पेटच्या सायन ऑन साईडला खेळलेत. 1 धाव पूर्ण झालाय. दुसरा धावायचा प्रयत्न, कदाचित तिसरी धाव देखील पूर्ण होईल का नाही असं उत्तर आलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये कुणाल मात्र परतावं लागलंय डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक पहिला बसतोय तो म्हणजेच आई माऊली स्पोर्ट नागळे संघाला. आई माऊली स्पोर्ट नागळे संघ म्हटला तर एक मोठा संघ आहे. त्यांच्याकडे बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या निश्चितच ॲक्युरेटपणे पाहायला मिळालेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. त्यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. कुंदन पास मारे नावाचा बॅटर नंबर 3 या क्रमांकावरती आला. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि 8 मध्ये 9 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत.
टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाकरता पुढील बॉल ऑन साइडला केले गेले तुषार. एकदा वेगाने मात्र पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो अजित अजित झाली आहे मिस्टेक. अखेत कळसा आणि गावाळा वळसा अशा प्रकारचं शतरक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 9 अंकांवरती. आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावा. हम 7-7. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. झेल खूप महत्वाचा आहे आणि तो झेल मात्र कृष्णा भोईरच्या माध्यमातून पकडला गेलाय. सामन्यामध्ये अजून सुद्धा जिवंतपणा ठेवलाय टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघानं. जबरदस्त मॅच. लो स्कोरिंग टायटल आहे परंतु आपण पाहिलं तर मग टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न ठेवला गेलाय. आता मात्र 6 चेंडू जिंकण्याकरता अजूनही 7 धावांची आवश्यकता. 18 मध्ये बनवायच्या होत्या 16 परंतु अजून हा मॅच अक्षरशः संपला नाहीये. यानंतर आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. जय मल्हार स्पोर्ट खोलांडे आणि अष्टविनायक स्पोर्ट पलाटपाडा या 2 संघामध्ये. जय मल्हार स्पोर्ट खोलांडे संघ म्हटला तर मग आमचे प्रियजन सूरज माली सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि चांगला कारनामा त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. चला घाई करायची. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपण पाहणार आहोत मिस्टर योगेश माळी नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. आज प्रेम जाधव टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघामध्ये पाहायला मिळत नाहीये परंतु त्याची जागा भरून काढण्याचं काम करेल योगेश माळी. 6 मध्ये 7 धावा त्याला मात्र डिफेंड करायचे आहेत. कशा प्रकारचा इथून खेळ मात्र केला जाईल हे देखील पाहणं योग्य आहे. आणि स्ट्राईक वरती मिस्टर कुंदन पाचमारे नावाचा खेळाडू आपण पाहतोय. हो यावेळेस आपण पाहिलं तर बॅटचे टॉप एज एक सिंगल मात्र इथून पूर्ण केले. वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण. थर्डमॅन क्षेत्रामध्ये जितेंद्र माळे उर्फ जितू या नावानं त्याला देखील प्रसिद्धी मिळाली आहे. भरपूर वर्षानंतर आपण पाहिलं तर मग त्याचा देखील खेळ जो आहे टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाकरता खूप चांगला राहिलाय. 5 चेंडू 6 ची गरज. ऑन स्ट्राईक वरती यत्नेश. अडबा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. तसं वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. यस हा चेंडू वाईट असणार आहे कारण आपण पाहिला तर मग डाव्याच टीम मिस करून हा चेंडू निघून गेला. 5 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्याकरता 5. अजून हे मॅच संपलेलं नाहीये. चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. हो यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आलाय डॉट.
आपल्या बोटामध्ये असलेली जादू निश्चितच सातत्याने दाखवतोय गोलंदाज मिस्टर योगेश माळी. इनिंग कटर, ऑफ कटर, परफेक्ट यॉर्कर, बाउन्सर, प्रत्येक चेंडू मध्ये विविधता आहे. वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याकरता निश्चितच त्याला देखील ओळखलं जाते क्रिकेटच्या या पटलावरती. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता. अजूनही आपण पाहिलं तर मग 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5. पुढील बॉल, हवाई स्ट्रोक मात्र केले गेलेत ऑन साईडला. एक धाव पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न इथून आपण पाहिला तर मग रनआउटची संधी आहे. यस, कुंदन पास मारे याला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचा मॅच सकाळच्या सत्रामध्ये झाला होता आणि आज देखील सुरुवात त्याच रीतीने झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आज संघ आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट बिबिपाडा आणि त्यांच्या समवेत आई माऊली स्पोर्ट नागळे संघ आपण पाहतोय. आता मात्र इथून चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 3 आणि 3 मध्ये मॅच जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. काय जबरदस्त मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. हा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. ज्या अनुषंगाने मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, संघर्ष दोन्ही टीमचे चालू आहेत. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ, कधी खाली कधी वर. पुढील बॉल, हो ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू निघून गेला सीमारेषच्या पार. षटकार आणि अशा प्रकारे हा मॅच अगदी जिंकलाय आई माऊली स्पोर्ट नागाले संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आई माऊली स्पोर्ट नागाले अँड हार्ड लक टायगर स्पोर्ट बिबिपाडा. निश्चितच